महाराष्ट्रामध्ये ना जमिनीच्या एका खूप महत्त्वाच्या कायद्यात एक मोठा बदल झालाय आणि याचा परिणाम लाखो लोकांवर होऊ शकतो. तर चला, हा नेमका बदल काय आहे आणि तो इतका महत्त्वाचा काय आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. एक उदाहरण घेऊया. समजा एका काकांची शहराला लागूनच थोडी जमीन आहे. त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवेत म्हणून ते जमीन विकायला काढतात. पण व्यवहारच होत नाही. का? कारण जमिनीचा तो तुकडा कायद्यानुसार विकण्यासाठी खूपच लहान आहे. कोणता कायदा? तोच जुना तुकडेबंदीचा कायदा. आता ही गोष्ट फक्त त्या एकट्या काकांची नाहीये, तर अशा हजारो लाखो लोकांची आहे. अच्छा, तर हा नवीन बदल नेमका काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे ज्या जुन्या कायद्यात ही सुधारणा केलीये तो कायदा मुळात होता तरी काय? चला, थोडं इतिहासात डोकावून बघूया. अगदी बरोबर. म्हणजे बघा, 1947 साली जेव्हा हा कायदा आला ना, तेव्हा त्याचा उद्देश खूप सरळ आणि साधा होता. शेतीला मदत करणे, जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊ नयेत याची काळजी घेणे. कारण साहजिक आहे, लहानशा तुकड्यावर मोठी ट्रॅक्टर किंवा दुसरी यंत्र कशी चालवणार आणि उत्पन्नही मग कमीच येणार. म्हणून हा कायदा आणला होता. आता बघा, तो 1947 सालचा कायदा आणि आजचा हा बदल, यात कितीतरी दशकांचं अंतर आहे. या एवढ्या वर्षांमध्ये काय झालं तर गावं शहरं झाली, शहरं अफाट वाढली आणि त्यामुळे जमिनीचा वापर, जमिनीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सगळंच बदलून गेलं. आणि याच बदललेल्या परिस्थितीमुळे, त्या जुन्या कायद्यामुळे ज्या समस्या निर्माण होत होत्या, त्यावर उपाय म्हणून आता आणला गेलाय हा महत्त्वाचा बदल. हे बघा, हा आहे तो अधिकृत सरकारी अध्यादेश. ह्याच कागदपत्राने त्या बदलाला कायदेशीर स्वरूप दिलंय. यावरून आपल्याला या निर्णयाची तारीख आणि त्याचं गांभीर्य दोन्ही लक्षात येतं. पण अध्यादेशच का? कारण अनेकदा विकासाची कामं किंवा लोकांचे व्यवहार कायद्याच्या किचकट प्रक्रियेत अडकून राहतात. ते थांबू नयेत म्हणून जेव्हा तातडीने निर्णय घ्यायचा असतो आणि विधिमंडळ सुरू नसतं, तेव्हा सरकार हा अध्यादेशाचा मार्ग वापरतं. बरं, तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. तो म्हणजे नक्की कोणत्या जमिनींना या जुन्या कायद्याच्या बंधनातून सूट मिळाली आहे. चला बघूया. तर ही सूट नेमकी कोणाला आहे? इथे 8 प्रकारची क्षेत्रं आहेत. यात महानगरपालिका, नगर परिषद, स्पेशल प्लॅनिंग एरिया, सिडकोसारखे नवीन टाउनशिप डेव्हलपमेंट एरिया या सगळ्यांचा समावेश आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या जमिनी आता शेतीसाठी नाहीत पण शहराच्या विकासाचा भाग आहेत किंवा जिथे विकासाचं नियोजन झाले, त्या सगळ्या जमिनी आता या जुन्या नियमातून मोकळ्या झाल्या आहेत. आणि या निर्णयाचा परिणाम किती मोठा असेल? जरा आकडा बघा. अंदाजे 49 लाख कुटुंब. हो, तब्बल 49 लाख कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे हा बदल कितीतरी लोकांच्या आयुष्याला थेट स्पर्श करणार आहे हे या एका आकड्यावरूनच कळतं. ठीक आहे, कायद्याची माहिती तर मिळाली, पण आता सगळ्यात प्रॅक्टिकल प्रश्न. एखाद्याची जमीन या नवीन नियमात बसते की नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी आपण एक सोपी चेकलिस्ट पाहूया. हाच तो प्रश्न आहे जो या बदलामुळे ज्यांच्यावर परिणाम झालाय त्या प्रत्येक जमीन मालकाच्या मनात नक्कीच आला असेल. चला तर ह्याचं उत्तर काही सोप्या पायऱ्यांमध्ये शोधू. ही चेकलिस्ट अगदी सोपी आहे. फक्त 5 गोष्टी तपासायच्या आहेत. पहिली पायरी, जमिनीचं ठिकाण. ती महानगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या हद्दीत येते का? दुसरी पायरी, जमिनीचा झोन, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅननुसार ती रहिवासी, व्यावसायिक की औद्योगिक वापरासाठी आहे. तिसरी, तिला NA म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरलची परवानगी आहे का? चौथी, ती जमीन गुंठेवारी कायद्याखाली रेग्युलराईज म्हणजे नियमित झाली आहे का? आणि शेवटची 5वी पायरी, कोणत्या सरकारी प्रकल्पासाठी ती संपादित केली जात आहे का? आता या चेकलिस्टचं सार काय? तर या 5 प्रश्नांपैकी एकाचंही उत्तर जर हो असेल तर ती जमीन तुकडेबंदीच्या नियमातून सुटण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही मोठा व्यवहार करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा वकिलांचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं. चला आता आपण समारोपाकडे वळूया. हा जो नवीन अध्यादेश आलाय याचा लोकांच्या जीवनावर नक्की काय परिणाम होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या मर्यादा काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊ. आता ही तुलना खूपच महत्त्वाची आहे, कारण एक मोठा गैरसमज होऊ शकतो. तो म्हणजे ही सूट सगळ्याच शेतजमिनींना मिळाली आहे का? तर नाही. जी मूळ ग्रामीण भागातली शेतजमीन आहे, जिथे आजही शेती हाच मुख्य उद्देश आहे, तिथे तो जुना तुकडेबंदीचा कायदा तसाच लागू राहणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर या बदलाचे 3 मुख्य फायदे दिसतात.
1. ज्या लोकांचे व्यवहार केवळ जमिनीचा तुकडा लहान आहे म्हणून अडकले होते ते आता कायदेशीरपणे पूर्ण होतील. 2. लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या गरजांसाठी जसं की शिक्षण किंवा आरोग्य जमिनीवर कर्ज घेणं किंवा ती विकणं सोपं होईल. आणि 3. यामुळे कायदेशीर व्यवहारांना चालना मिळेल आणि अनधिकृत बांधकामांना कुठेतरी चाप बसेल. आणि जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. हा कायदा म्हणजे एका मोठ्या चित्राचा छोटासा भाग आहे. एका बाजूला शहरांचा विकास आवश्यक आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली शेतजमीन वाचवणंही तितकंच गरजेचं आहे. तर मग हा विकास आणि शेतीचं संरक्षण यांच्यातला योग्य तो तोल आपण कसा साधणार, हा विचार करणं खूप गरजेचं आहे.